The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents podcast Treasure Talks, जे आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. फिरता फिरता मौल्यवान खजिना संग्रहित करण्याचा छंद ज्यांना जडला त्या कॉन्कोलॉजिस्ट नलिनी अच्युत गुजराथी या आहेत आपल्या आजच्या गेस्ट. प्रवाळ आणि शंख म्हणजेच कोरल्स अँड शेल्स ही सागर संपत्ती संग्रही करणाऱ्या त्या निसर्गप्रेमी. त्यांचा संग्रह समुद्राच्या लाटांच्या खाली लपलेलं सौंदर्य प्रकट करतो. चला त्यांच्या नैसर्गिक खजिन्याच्या प्रेरणादायी प्रवासात डुबकी मारूयात. नमस्कार. पूजा प्रसून निर्मित व्हॉइस विस्टा पॉडकास्टवर मी प्रसाद देशपांडे आपलं ट्रेझर टॉक शो यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लहानपणी वाळूत खेळण्याची मजा काही वेगळीच होती. वाळूचा डोंगर बनवणं, डोंगरामधून बोगदा तयार करणं, ते बोगदा तयार करत असताना, वाळू खनन करत असताना आपल्याला वेगवेगळे शंख, शिंपले, वेगवेगळ्या रंगीत दगड असे आपण गोळा करत होतो. आणि लहानपणी ते मोठे झाल्यानंतर त्याची कंटिन्युटी मिळत नव्हती किंवा करत नव्हतं कोणी. पण असाच हा छंद विविध समुद्र किनाऱ्यावरचे शंख, शिंपले, कोरल्स आणि मिनरल्स हे नाशिकच्या सौ नलिनी अच्युत गुजराथी यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या देशातील समुद्र किनारी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे शंख, शिंपले आणि कोरल्स यांनी संग्रहित केले आहे. आपण या छंदाचा, त्यांचा रंजक प्रवास त्यांच्याकडून ऐकून घेऊया. मी सौ नलिनी ताईंना आमंत्रित करतो. नमस्कार. आपल्या ट्रेझर टॉक शो मध्ये आपलं स्वागत आहे. आपला छंद जो आहे तो खरं तर लहान मुलांचा आहे. पण लहान मुलांचा छंद लहान मुलं मोठी झाली की विसरून जातात. पण आज तो तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या समुद्र किनारी देशातल्या पण आणि परदेशातल्या पण वेगवेगळ्या छंद च्या माध्यमातून आपण तो संग्रहित केला आहे. तर आपल्याला या छंदाची आवड ही कशी सुरुवात झाली असेल मला ऐकायला आवडेल. घरामध्ये पहिला हा श्री गणेश शंख होता आणि हा श्री गणेश शंख पाहिल्यानंतर खूप कुतूहल वाटलं. त्याच्याच बरोबर एक हा शिंपलाही होता. हा जवळजवळ 100 वर्ष जुना आहे आणि याचा मोती त्याचे नाही आहेत, पण हा तसा छान आहे. खूपच सुंदर त्याचं टेक्स्चर पण आहे. आणि लहानपणी वाळूत 10व्या वर्षी वाळूत खेळताना मला एक ट्रान्सपरंट शंख छोटासा सापडला. तर शंख इतका छान होता की तो पाहून म्हणजे खूप आनंद झाला आणि तेव्हापासून हा प्रवास चालू झाला. तो आतापर्यंत चालूच आहे. पण त्याच्यामध्ये ही कशामुळे आवड निर्माण झाली किंवा लहानपणी शंख जे संग्रहित केले ते अजूनपर्यंत तुम्ही ठेवले आहात? हो, ठेवलेले आहेत. माझं वडिलांची परमिशन घेऊन वडिलांकडून ते शंखाचं ट्रेजर माझ्या मुलाने इकडे आणला आणि त्याच्यानंतर माझ्या पतीची व मुलगा यशची त्याला साथ मिळाली. मग तुम्ही जेव्हा शंख आता जर वेगवेगळ्या समुद्र किनारी जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर शंख, शिंपले निवडण्याची काही पद्धत किंवा काय स्पेशालिटी असल्यावर तुम्ही तो शंख घेतात असं काही? सध्या भरपूर शंख, शिंपले आहेत. आता जे नाहीत ते घेण्याचा जास्त प्रयत्न असतो, जे आहेत ते घेत नाही. आणि त्याच्यामध्ये प्राणी असेल, समजा आपण एखादा शंख घेतला आणि त्याच्यामध्ये प्राणी आहे, तर तो प्राणी तसाच तिथे सोडला जातो, तो शंख घेत नाही. पण नाही त्याचं काही वैशिष्ट्य किंवा का बरं घेतला जातो असं मला विचारायचं की तो आवडला म्हणून घेतला किंवा त्याच्याबरोबर मागे काही अभ्यास आहे का, काही इतिहास? हा, अभ्यास आहे. प्रत्येक हा जर आपण शंख पाहिला तर हा याला गोमुखी शंख म्हणतात. बरं. आणि हा इकडून पाहिला तर असा आहे, याला किंग म्हणतात. राणी जी असते त्याचा हा फ्लॅंच मोठा असतो आणि किंगचा छोटा असतो. अच्छा, म्हणजे शंखामध्ये पण राजा आणि राजा राणी असते, मेल फिमेल असते. आता हा कुठला आहे? तो हा राजा आहे. ओके. मग याच्या बरोबरची राणी कुठे आहे? राणी अजून माझ्यापर्यंत पोहोचली नाहीये, ती प्रवासात आहे. साधारण आपण किती वर्षापासून हा संग्रह करीत? साधारण मला 49 वर्ष झाले असते.
मग एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये साधारण किती शंख तुमच्या, शंखच नाही तर तुम्ही शंख आणि अजून शिंपले, शंख? शंख, शिंपले, कोरल्स, मिनरल स्टोन्स, प्रेशियस स्टोन्स. अच्छा, हे तुमच्या संग्रहात आहे. तर साधारण किती संख्या असेल त्याच्यामध्ये? आता असं सांगणं फार कठीण आहे. खूप अगदी इतके छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहेत ते, आणि प्रत्येक वेगवेगळे त्याच्या आठवणी पण आहेत. एखादी स्पेशल आठवण आता हा शंखच तुम्ही पाहिला तर हा आहे किंग. ओके. तर हा किंग मला देवीला सारडा म्हणून जे आहेत नाशिक क्लबचे मालक उर्फ भाऊ, त्यांनी मला हा माझं कलेक्शन पाहून प्रेझेंट दिला. मी माझं कलेक्शन त्यांना घरी नेले होते दाखवायला. त्याच्यामध्ये हे त्यांना खूप आवडलं आणि हे त्यांनी त्यांचा स्वतःजवळचा हा शंख मला प्रेझेंट दिला. म्हणजे छंद आपला जरी असेल आणि आपल्याला दुसऱ्याला दाखवला तर दुसऱ्यालाही तो आवडला, तर त्यांनाही ती इच्छा होती किंवा त्यांच्या घरातला शंख तुम्हाला प्रेझेंट दिला, तुमच्या संग्रहात त्याची भर पडली. असे दुर्मिळ शंख किंवा तुम्ही मगाशी सांगितलं की हा फार जुना शंख, असे दुर्मिळ शंख किंवा काही स्पेशल आहेत का आपल्याकडे की त्याची माहिती आम्हाला? हा जो आहे ह्याला गदा शंख म्हणतात. हा गदेसारखा आकार आहे. तर ह्या इकडून पाहिला तर हनुमान शंख पण म्हणतात त्याला. आणि ह्याला इथे दोन पन्हाळी आहेत. हे जे आहे हे पन्हाळ आहे, ही मागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे, आणि हे टोक आहे. ज्यावेळी आपण हे मागचा हा काढतो त्यावेळी ते वाजवण्याचा शंख पण होतो. आणि ही दोन पन्हाळी, ही रेअर आहे, हे दोन नसतात, आमचे एकच असतात. आमचे बिल्डर मित्र विस्पुते म्हणून हे अंदमानला फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांनी हा शंख आमच्यासाठी घेऊन आले. त्याची उंची साधारण किती? हा 14 इंची आहे बापरे. आणि साधारण घेर 8 इंची असावा. पण आता एवढे मोठे शंख शिंपले हे ठेवणं आणि त्यांची जपणूक करणं किंवा त्यांची व्यवस्था ठेवणं, हे कसं मग तुम्ही करता किंवा डिस्प्ले केले घरात की कसं स्वच्छता ठेवणं त्याला? पहिला शंख कुठल्याही घरामध्ये आला की तो पाण्याने स्वच्छ केला जातो. नंतर कडक उन्हामध्ये तो वाळवून एक त्याला जागा किंवा एक डब्बा दिला जातो आणि मग त्याच्यामध्ये तो व्यवस्थित राहतो. काही त्याच्या मागचा जो इतिहास किंवा शंख शिंपले हे भौगोलिक, म्हणजे भूगोलामध्ये हा विषय येतो, तर त्याच्या मागे काही भौगोलिक काही वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत का सांगा की हा शंख फक्त ह्याच एरियामध्ये मिळतो, असं काही आहे काय? आता आपल्याकडचे शिंपले जे आहेत ते पातळ असतात. हा जाड शिंपला आहे. माझे दीर राजा भाऊ म्हणून त्यांनी हा शिंपला आणलेला आहे. आणि हे शिंपले आपल्याकडे तर पाहायलाही मिळत नाही. ऍक्च्युली ह्या पेट्या होत्या. आता हे करंजी सारखा आकार आहे हा. हे पण अमेरिकेहूनच त्या घेऊन आलेले. हा शिंपला मला अंदमानहून आणलेला आहे. खूप मोठा आहे आणि ह्याचं पॉलिश पण अगदी खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये मोती तयार व्हायला लागलेले. हा एक दुसरा अंदमानहूनच आणलेला आहे. त्याच्यात मोतीची प्रोसेस झालेली आहे, निम्मी राहिलेली आहे. पण मग हे जे मोती आहे हे समुद्राच्या बाहेर आल्यानंतर, म्हणजे आता ज्या ठिकाणी किंवा आपण जिथे राहतो तिथे असताना सुद्धा तयार होत राहतात, त्याची प्रोसेस चालू असते? ऍक्च्युली कसं असतं, मोती कसा तयार होतो, मोती आता ह्याच्यामध्ये हा डबल फ्लॅश लावला, त्याच्यामध्ये त्या किड्याला एक वाळूचा कण जातो समुद्रातला, तो त्याला टोचायला लागतो आणि तो टोचतो म्हणून तो त्याच्या गोगलगाय जसा एक रस सोडते, तो रस तसा तो आपल्या त्या खड्यावरती सोडत राहतो. इतका सोडतो की त्या मोतीचा लेअर होतो, मोती सारखा लेअर होतो. गोल लेअर होत जात ते आपल्याला टोचत जोपर्यंत नाही तोपर्यंत तो सोडतो आणि ते एक पोझिशन अशी येते की तिथे त्याला ते टोचणं बंद होतं. तोपर्यंत तिथे एक गोल आकार निर्माण आणि तोच मोती म्हणून समजला जातो. आता आपल्याकडे अशी समजूत आहे की स्वाती नक्षत्रावरती पावसाचा थेंब त्याच्या तोंडामध्ये गेल्यानंतर त्याचा मोती तयार होतो.
ते तितकं लॉजिकल वाटत नाही. अच्छा. पण मग या शंख शिंपले संग्रह करताना तुम्ही कुठल्या कुठल्या समुद्र किनाऱ्यांना कुठल्या कुठल्या देशांमध्ये फिरला आहात का त्याच्यावर खास त्याच्यासाठी म्हणजे शंख शिंपल्यांसाठी फिरला आहात का फिरताना शंख शिंपले? आता दोन्ही हेतू असतात. पहिला हेतू तर आपल्याला काहीतरी नवीन हवंय. आता आम्ही नेपाळला गेलेलो आहे, अंदमानला गेलेलो आहे, कोकणला गेलेलो आहे, भुवनेश्वरला गेलेलो आहे, दिवेआगरला गेलेलो आहे. दिवेआगरच्या समुद्राने मला ही शिंपला पोळी दिलेली. अरे वा. छान. शिंपल्यासारखीच पण ती पोळीच आहे, म्हणजे इथे पापडासारखी पापडच आहे, एकदम पातळ पापड आहे. ह्याला असं मखमली पेटीमध्येच ठेवावं लागतं जेणेकरून त्याला काहीच लागू नये कुठल्याही प्रकारचा धक्का. तसंच आता ऑस्ट्रेलियाहून माझ्या मामाने हे असे पंखे आणलेले. त्याला शिमला पंखा म्हणू शकता तुम्ही. त्याच्यातच हा एक येलो कलर आहे, हा एक आहे. म्हणजे आपल्याकडे साधारण देशातल्या वेगवेगळ्या समुद्र किनारा आहेत, पण त्याचबरोबर बाहेरच्या देशातले म्हणजे तुम्ही म्हणता की अंदमान आहे, निकोबार आहे, आता ऑस्ट्रेलिया झाले, अशा विविध समुद्र किनाऱ्यांच्या शंख शिंपल्या आहेत. याच्याबरोबर शंख शिंपल्यांबरोबर तुम्ही जे कोरल्स म्हणले, तर कोरल्स ची बद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगून द्या. ऍक्च्युअली कोरल्स हा प्राणी आहे, ही वनस्पती नाहीये. सगळ्यांचा आपला समज असतो की कोरल ही एक वनस्पती आहे, तर ती प्राणी आहे तो. अच्छा. आणि त्याचे अंदमान मध्ये तर कोरल बीच आहेत, त्या अनेक म्हणजे मोठे मोठे मेंदूच्या आकाराचा, अक्रोड जसा असतो तशा आकाराचा, झाडांच्या सारखा असे वेगवेगळे आकार आहेत. पण ते काही पॉइझनस असतात. जसं शंखांमध्ये सुद्धा एक छोटा लंबूळर असा शंख असतो, तो खूप पॉइझनस असतो. त्या शंखाने जर टंक मारला तर ऑन द स्पॉट माणूस जाऊ शकतो, इतके पॉइझनस असतात. तर ते डंख मारतात म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये किडा असतो, हो, जीव असतो. ते माहितीच पाहिजे. माहिती पाहिजे. शक्यतो प्राणी आपण जेव्हा चालताना पाहतो त्यावेळी तो घ्यायचाच नाही, त्याला हातच लावायचा नाही. तर पॉइझनस आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं. बरोबर. याच्यामधला तुमचा स्पेशल आवडता शंख असा काही आहे का की या शंख मला फार आवडतो? एक गंमत दाखवते. आता हे पाहाल तर अक्षरशः ते मगरीचं पिल्लू याचं नाव ठेवलेलं आहे मी. पण ते खूपच गोड आहे, वाटतही नाही ते इतकं छोटं आहे. छान, त्याच्यात दोन डोळे पण आहेत, इतकं सुंदर आहे ते. काय तो दगड आहे की ऍक्च्युली हा एक पार्टच आहे. मला तरी वाटतं ते शिंपल्याचाच एक पार्ट आहे की ते होताना ते त्याचं तुटलेलं आहे, पण ते दिसताना ते असं मगरीच्या पिल्लासारखं दिसतं. यासाठी याची देखभाल करताना तुम्हाला घरातून कसा सपोर्ट मिळतो? कारण ही वस्तू ठेवणं आणि त्याला जागा आणि त्याची व्यवस्था ठेवणं, त्यासाठी आता घरामध्ये तुम्ही स्त्री असल्यामुळे सगळ्या घरातला आवरावा तर तुमच्याकडेच आहे, पण ह्या वस्तू ठेवायला सुद्धा परवानगी म्हणता नाही येणार, पण सपोर्ट कसा मिळतो? श्री अच्युत कुमार यशचा खूपच छान सपोर्ट असतो. ते स्वतःही आमच्यासाठी वस्तू घेऊन येतात. कुठे त्यांना नवीन दिसलं की ते घेऊन येतात. आणि त्या पहिली वस्तू धुतल्यानंतर ती व्यवस्थित सुकल्यानंतर ती एखाद्या डब्यात किंवा मग शोकेस केलेले आहेत घरामध्ये, आणि ते शोकेस मध्ये ठेवलं जातं. ज्यावेळी प्रदर्शनाला आम्ही ने-आण करतो त्यावेळी सुद्धा ते व्यवस्थित पॅकिंग करून ते एखाद्या डब्यामध्ये घालून त्याला साईड सपोर्टिंग देऊन ते नेलं जातं. व्यवस्थित पुन्हा घरी आणून पुन्हा शांततेत व प्रेमाने ठेवलं जातं. जे शंख शिंपले आहेत हा आमच्या घराचा हृदयाचा पाठ झालेला आहे. बरोबर. प्रत्येकाचा छंद हा त्या माणसाचा अगदी वीक पॉइंट असतो की त्याच्यामुळे त्याला काही धक्का नाही लागला पाहिजे. आणि शंख शिंपल्या अशी गोष्ट आहे की जी काचेसारखीच नाजूक आहे की त्याला थोडा जरी धक्का लागला तर डॅमेज होण्याची शक्यता आहे, पण ती तुम्ही मेंटेन करता. शंखांचे आपले यावर आपण अभ्यास काही केला याबद्दल? हो, अभ्यास तर करावाच लागतो.
म्हणजे माझ्याकडे सेल्स म्हणून एक पुस्तक आहे, एन्सायक्लोपीडियाच आहे. तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. नेटवरून माहिती काढली जाते. पुन्हा ज्यांच्याकडे कलेक्शन आहे त्यांना जे कलेक्शन विकायचं असतं त्यांच्याकडूनही माहिती मिळवली जाते आणि ते खरेदी केलं जातं. तुम्ही मगाशी म्हटलं की एक्झिबिशन प्रदर्शनामध्ये तुम्ही मांडतात आणि मांडल्यानंतर फक्त शंख बघण्यापेक्षा मुलांना किंवा दर्शकांना त्याची माहिती पण द्यावी लागते. तर त्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यासही करावा लागेल. कोण काय विचारेल, कुठला शंख आणि कशाबद्दल आहे ती माहिती तुम्हाला सगळी त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. त्याच्यामध्ये आता शंखाचे प्रकार असं काही असतं आणि प्रकार म्हणण्यापेक्षा हे शोचे शंख आणि आपण देवाऱ्यात ठेवतो ते शंख म्हणजे देवपूजा करतो ते असे काही वेगळे असतात की यामधलेच असतात? यामधलेच असतात. शंखाचे मेन 3 प्रकार, एक वामवर्ती, एक दक्षिणावर्ती आणि एक मध्यवर्ती. आता हा पाहिला तर आपण हे बघा, हे सेंटरला आहे. हा मध्यवर्ती आहे. अच्छा, म्हणजे हे जो गॅप असतो सेंटरला त्याला काय म्हणतात तुम्ही? ही मध्यवर्ती गॅप आहे. तर डाव्या बाजूला असतो आणि उजव्या बाजूला असतो. ओके. वामवर्ती आता आपण समजा वामवर्ती जो आहे तो डाव्या बाजूला येतो. त्याचा पन्हाळा जे आहे ते डाव्या बाजूला उघडतं आणि हे असं. अच्छा, हे पन्हाळा डाव्या बाजूला उघडतं. तर हा उजव्या बाजूलाही असं उघडतं. त्याला ते दक्षिणावर्ती म्हणतात. ज्यावेळी आपण पूर्वेकडे तोंड करून राहतो त्यावेळी त्याचं पन्हाळा जे आहे ते दक्षिणेला येतो, म्हणून ते दक्षिणावर्ती म्हणतात. पण मग याच्यामध्ये असं काही आहे का की हे शंख घरात ठेवावे, देवपूजेला ठेवावे? ऍक्च्युली शंख म्हणजे श्री महालक्ष्मीचा सहोदर भाऊ म्हणतात. तर तो घरात असणं म्हणजे भरभराटच आहे. आणि शक्यतो देवामध्ये आपण वामवर्ती शंख ठेवतो कारण तो सहज मिळतो. आणि दक्षिणावर्ती हा रेअर असतो आणि वाजवण्यासाठी हा दक्षिणावर्ती नाही वापरत कारण त्याचा तो खूप रेअर असतो. छोटा एवढूसा शंख 1000 रुपयाला वगैरे मिळतो. त्यामुळे मग तो वाजवण्यासाठी त्याचं मागचं कट केलं की जर नाही वाजला तर त्याची व्हॅल्यू 0 होते. म्हणून तो वामवर्तीच वापरला जातो. वाजवण्याचा शंख हा वामवर्ती असतो. आणि शंख वाजवल्याने काय होतं, घरातली निगेटिव्हिटी पहिली बाहेर जाते. तर परवाचा एक एक्सपिरियन्स सांगते. घरामध्ये एक छोटासा किडा आलेला होता, पण तो 2-3 दिवस काही सापडला नाही. कुठे गेला, काय गेलं, उडणारा किडा. तर मग मी रोज पूजा झाल्यानंतर शंख वाजवते. शंख वाजवल्यानंतर तो किडा बाहेर आला आणि मग त्याला ते असह्य झालं. तो घराच्या बाहेर खिडकीतून गेला. तो एक फायदा. पण दुसरा हाही फायदा की आपल्या हृदयासाठी शंख वाजवणे खूप महत्वाचं आहे. तुम्ही रोज वाजवतात? हो, मी अंदमानला गेले तेव्हा शंख वाजवायला शिकले. मलाही आधी वाजवता येत नव्हतं. आता मला एक सांगा की हे शंख शिंपले आता तुम्ही हे करताय, तर असा काही तुमचा टार्गेट आहे का की बाबा हा शंख अजून मिळालेला नाहीये, तो कुठेतरी चित्रामध्ये, पिक्चर मध्ये कुठेतरी बघितला, पण ती ड्रीम शंख किंवा ड्रीम असा काही वस्तू आहे? आता हे राजा आहे तसं राणी नाही मिळाली मला. ती राणी शंखाच्या शोधात आहे. आणि एक कसं वृश्चिक म्हणजे जसा विंचू असतो तर विंचू सारखा पण शंख असतो, तोही मी शोधतीये. पण मग हे शंख काही डीलर्स वगैरे असतात का त्या समुद्र किनारी गेल्यावर? ते समुद्र किनारी दुकानं जे असतात तिथेच मिळतात. त्याच्या म्हणजे अशी स्पेशल डीलर्स वगैरे अजून तरी नाहीये आपल्याकडे अवेलेबल. म्हणजे दुकानांमध्ये म्हणजे आपल्याला शोधावं लागेल की आपल्याला शोधा. आणि त्यांचा तेवढा तसं पाहिलं तर हे त्यांना माहिती असतं. आणि किमती पण त्याच्या तशा असतात, महाग असतात. म्हणजे काही शंख विकतच घ्यावे लागतात. बरोबर, तेच आहे. पण आता हे शंख शिंपले आतापर्यंत संग्रहित केले, याच्या पुढे तुम्ही संग्रहित करत राहणार, तर याची पुढची देखभाल पुढच्या पिढीसाठी तुम्ही घरामध्ये मुलगा मुलगी हे कसे हे करतात, त्यांना दिलंय का काही? ते करतात का, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात का? हो, तो पाहतो तो म्हणजे असं त्याला डेलिकेटपणे हँडल करायला शिकवलेलं आहे मुलाला. पण तो तुम्हाला मदत करतो? हा, बाहेरून आल्यानंतर त्याला माहिती की आपण
आपण शंख आणले शिंपले आणले की ते पहिले पाण्यात बादलीत भिजत घालायचे. त्याचा अभ्यास सुरू झालाय किंवा त्याचा त्याला अभ्यास आता पुढे ते लहानपणापासूनच ट्रेनिंग मिळालेलं आहे. अच्छा. पण मग आता असे वेगवेगळे छंद तुम्ही करताय तर पुढच्या पिढीला पुढच्या मुलांनी इतरांनी पण छंद करावा. आता मुलगा तुमचा इंटरेस्ट घेतो त्याच्यावर तर मुलांनी इतर मुलांनी छंद घ्यावा करावा यासाठी तुम्ही काय हे देणार त्यांना टिप्स काय देणार किंवा छंद पहिलं म्हणजे केल्याचा काय आपल्याला फायदा समुद्र होईल? किनारे वाळू, समुद्र किनाऱ्याची वाळू, नदी किनाऱ्याची वाळू आणि बांधकामावरची वाळू. माझा सगळ्यात पहिला जो शंख सापडला तो बांधकामावरती सापडला, एकदम अच्छा. ट्रान्सपरंट आणि ओके. छोटासा एवढूसाच. तर तो म्हणजे तुम्ही हे तर इथे शोधून मिळतच. आणि ज्यावेळी आपण जिथे जिथे फिरायला जातो तिथे तिथे आपली ती नजर पण तेच होते की अरे हा शंख आहे, हा आपल्याला विकत घ्यायचाच आहे. तुम्ही सगळीकडे फिरून तो बरोबर घ्यायला जाताच. म्हणजे आणि ते- दुसरी कला म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्हाला बार्गेनिंग पण करता आलं पाहिजे. तर हा, माझं शेवटी- रामेश्वरचा एक्सपिरियन्स सांगते. हं. रामेश्वरला आम्ही सूर्योदयाच्या वेळी गेलो, त्यांनी एक स्ट्रीप आणली होती, त्या पट्टीमध्ये एक 5-10 शंख होते आणि त्या शंखामध्ये त्याने 500 रुपयाला सांगितली. बरं. आणि नंतर मग परत आम्ही सूर्यास्तावेळी गेलो, त्याने पण ठरवलं होतं की घेणार आहे बाबा. तर सूर्यास्तावेळी गेलो तर 200 रुपयाला सांगितली. पुन्हा म्हटलं की नाही तू 20 रुपये में देना है तो दे दो. नहीं म्हणे 20 नहीं 50 तो दे दो मॅडम. तो ठीक आहे 50 में दे दो. म्हणजे असं ते बार्गेनिंग आणि पेशन्स आहेत त्याच्यानंतर बार्गेनिंग पण आहे. पण छंदाला किंवा आवडीला मोल नसतं. हो. आपल्याला जी वस्तू 50 रुपयाला मिळाली का 500 रुपये मिळाली तिचा मिळण्याचा आनंद तो वेगळा असतो. बरोबर. त्यामुळे किंमत महत्वाची नाही, छंदाची आवड आणि त्याच्या मधून मिळणारा आनंद तो महत्वाचा असतो. खूप छान तुमचा प्रवास आहे आणि वेगवेगळ्या शंख शिंपले समुद्राचे किंवा कोरल्स जे आहेत त्या तुम्ही आता संग्रह करत आहात. याचा असाच पुढे तुमचा संग्रह वाढत जाऊ आणि तो तुमच्या मुलांमध्ये आणि पुढच्या पिढीला पण त्यांनी त्याचा अभ्यास करावा. पुढच्या पिढींना म्हणजे जे दर्शक आहेत त्यांनी पण त्याच्यातून बोध घ्यावा की वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले हे नुसतं दिसण्याकरता किंवा शो मध्ये ठेवण्याकरता नसून त्याचा धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी पण त्याचा उपयोग आहे. जेणेकरून तो आपल्याला बऱ्याच गोष्टी येतो. समुद्राच्या आणि पृथ्वीच्या पोटामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण संकलित करणं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं या तुम्ही छान कार्य करताय. तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद. अशा विविध छंदांची माहिती आणि आपण रंजक प्रवास आपण व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वर ट्रेझर शॉक मध्ये पाहत राहू. यासाठी आपला ट्रेझर टॉक शो हा नेहमी पाहत राहा. असाच छंदाची माहिती आपण वेगवेगळ्या उपक्रमातून आणि शो मधून पाहत राहणार आहोत. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.